महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्रातले जितके जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं राजकारण त्यांच्या त्यांच्या पातळीवर पाहायला मिळतं. अर्थात या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर साहजिक पडताना आपल्याला दिसतो. यामध्ये जर काही जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर असे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा एक वेगळ्या अँगलने विचार केला जातो. जसं म्हणजे मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच जितके जिल्हे आहेत तितक्या जिल्ह्यांचाही राजकीय जर आपण इतिहास पाहिला तर वेगवेगळे संदर्भ पुढे येतात. पण त्याच्यामध्ये जर जालन्याचा विचार केला, तर जालन्याचं वेगवेगळे समीकरण किंवा मग रावसाहेब दानवे यांच्यामुळे जे काही गणित महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा चर्चा तयार व्हायला लागते, त्यामुळे जालना हा एक थोडासा वेगळा आणि चर्चेत असणारा राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा जिल्हा समजला जातो. आता जेव्हा आपण खासदारकी जेव्हा असते किंवा मग लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जालन्याला जे रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळतं. पण ह्यावेळेस ते समीकरण थोडंसं बिघडलं म्हणा किंवा मग त्यांचा पराभव झाल्यामुळे अर्थात तसं गणित मंत्रिपदाचं गणित पाहायला मिळालं नाही. पण मंत्रिपदाचा विचार करत असताना राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला जे काही मतं मिळाली किंवा जितक्या जागा त्यांच्या निवडून आल्या, तर अर्थात त्यांच्या ज्या एकंदरीत जर संख्याबळ पाहिलं, तर आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक जणांचे जे काही मनधरणी आहे ती करावी लागणार आहे. सोबतच प्रत्येक जिल्ह्याला किंवा जे काही मातब्बर नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत किंवा लोकसभेला ज्यांचा पराभव झाला, विधानसभेला वेगळी गणितं होती, पण त्यांना आता मंत्रिपदाची जी काही अपेक्षा आहे, आशा आहे किंवा त्यांची मनधरणी करण्यासाठी मंत्रिपद त्यांच्या घरात देणं किंवा त्यांच्या माणसाकडे देणं, ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आणि महत्त्वाचं गणित समीकरण असणार आहे. त्या दृष्टिकोनातून जर जालन्याचा विचार केला, तर जालन्यामध्ये सध्याच्या समीकरणात, सध्याच्या गणितात अर्जुन खोतकर असतील, तेही मोठं नाव समजलं जातं. त्याच्यानंतर आपण फक्त भारतीय जनता पक्षाचा जरी विचार केला, म्हणजे एक मिनिट आपण शिंदे गटाला थोडंसं बाजूला जरी ठेवलं, तर महायुती म्हणून किंवा भारतीय जनता पक्ष म्हणून यांच्या पक्षाचा विचार केला, तर भारतीय जनता पक्षाचे लोणीकर आणि रावसाहेब दानवे या दोघांमध्येच जर जे गणित आपण पाहतोय, म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये वेगवेगळं आपल्याला वाद-प्रतिवाद पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठे एक अंतर्गत जे काही त्यांचं शीतयुद्ध चालू असतं, याचाही परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर पडतो असंही बोललं जातं. पण आता निवडणुका झाल्या, मोठं संख्याबळ भारतीय जनता पक्षाला प्राप्त झालं आहे आणि या सगळ्या संख्याबळामध्ये मंत्री विस्तार करत असताना, मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना नेमकं आता मंत्रिपद द्यायचं कोणाला? हा सगळ्यात मोठा प्रश्न जालन्याच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या जे काही ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यापुढे तयार झालेला दिसतोय. नेमकं या दोघांना निवडताना काय त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे किंवा मंत्रिपद कोणाच्या झोळीत जाऊ शकतं, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करूया. अर्थात रावसाहेब दानवे असतील किंवा मग लोणीकर असतील, हे दोघंही मोठे नेते आहेत किंवा मग त्यांना मंत्रिमंडळाचा एक अनुभव राहिलेला आहे. प्रशासनावर पकड असणं किंवा स्थानिक पातळीवरचं संघटन ज्या पद्धतीनं ते हाताळतात, हे सगळं जर आपण गणित पाहिलं, तर या दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का, या संदर्भात वेगवेगळे तर्क आहेत. पण आता रावसाहेब पाटील दानवे म्हणजे निवडणुकाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे एक मंत्रिपद देणं किंवा त्यांच्या मुलाला मंत्रिपद देणं हे सोयीस्कर म्हणा किंवा मग फायद्याचं गणित ठरू शकतं भारतीय जनता पक्षासाठी, असं बोललं जातं आहे. कारण की म्हणजे मुलगा काही पहिल्यांदा निवडून आला नाही का, म्हणजे संतोष दानवे जे आहेत त्यांचे चिरंजीव, हे आता तिसरी टर्म त्यांची आहे. म्हणजे त्यामुळे ते मंत्रिपदावर दावा करू शकतात. दुसरी गोष्ट रावसाहेब दानवे हे आपले सगळे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत तेही वापरतील आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ, यंदाच्या या सगळ्या मंत्रिमंडळात तरुण नेत्यांना संधी देण्यासंदर्भात जे काही सध्या एक दृष्टिकोन चालू आहे, ते आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं एक दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मकरित्या पाहिला जातो आहे. त्याच्यामध्ये हा विचार जर केला आपण जालन्याचा, तर तिथे संतोष दानवे यांची जागा फिक्स आहे का, असंही बोललं जातं आहे. पण दुसरीकडे लोणीकर जे आहेत, लोणीकरांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर तेही आता एक वेगळ्या मूडमध्ये दिसत आहे. कारण त्यांनी जे काही स्टेटमेंट दिले, त्या स्टेटमेंटमधून तरी असं दिसतंय की मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिका आता कुठे ना कुठे थोड्याशा भारतीय जनता पक्षाला जड जाऊ शकतात. नेमकं काय म्हटले होते, की म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तेव्हाच्या संदर्भातली त्यांची जी वक्तव्य होती, ती आताही जर आपण पाहिले, म्हणजे ते म्हणले होते, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, त्यांना मी भेटून आलो आहे. या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची संधी द्यावी, असं मी देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगितलं आहे. म्हणजे मराठवाड्यातील मी 5व्यांदा आमदार आहे, सीनियर आहे.
40 वर्ष मी भाजपाचा कार्यकर्ता आहे, मी मंत्री म्हणून तोऱ्यात वागलो नाही, म्हणून मी 40 वर्ष निष्कलंक म्हणून वावरलो. कुठलाच आरोप माझ्यावर झाला नाही, त्यामुळे मंत्री म्हणून मला संधी मिळावी अशी भावना भाजपचे जे काही आपण ज्यांच्याबद्दल चर्चा करतोय माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी वक्तव्य केलंय. म्हणजे हे सगळं वक्तव्य करत असताना त्यांनी जे काही पुन्हा काही वाक्य वापरले तेही पाहणं गरजेचं आहे. माझ्या पाठीमागे शनी होता, शनी शिंगणापूरच्या शनीची पूजा करून मी आलोय. आमचा सर्जेराव भोकरदांचा शनी होता असं समजतो, असे म्हणत बबनराव लोणीकर यांनी कुठं ना कुठं रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली. त्यांचं एक एक स्पष्ट नाव न घेता. आता त्यांनी आमच्या भागात खूप कारस्थान केले, जेवढी करायची ती कारस्थाने केली या शकुनी मामाने. आता मी तुमच्या जीवावर इथं निवडून आलोय, पण आता सगळे डोम कावळे उडालेत असंही ते म्हणाले. आता हे सगळे जे काही वाक्य आहेत, म्हणजे यातले 3-4 जे काही वाक्य आहेत ते सरळ सरळ रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करणारे हे वाक्य होते. आता रावसाहेब दानवे यांच्या घरात हे मंत्रिपद जातं की लोणीकरांकडे जातं, म्हणजे सरळ सरळ हा एक वेगळा समीकरण, वेगळं गणित पाहायला मिळते. कारण लोणीकर स्वतः अनेक वर्षांपासून कार्यकर्ते राहिलेत, तर रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव यांना मंत्रिपद मिळावं हे एक समीकरण आहे. म्हणजे आता जे काही कार्यकर्ते राहिलेत त्यांना मंत्रिपद द्यायचं, की जे कार्यकर्ते राहिलेत त्यांच्या मुलाला मंत्रिपद द्यायचं, हे दोन्ही जे काही गोष्टी आहेत, या दोन्ही गोष्टींमध्ये एक निवडणं कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाला जड जाऊ शकतं. मुळातच दोन्ही उमेदवारांना किंवा दोन्ही आमदारांना मंत्रिपद देणं भारतीय जनता पक्ष याबद्दल सकारात्मक नाही असं ऐकायला येतंय. या तर एकतर असं होईल म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या घरात हे मंत्रिपद जाऊ शकतं अशी शक्यता आहे, किंवा मग या दोन्ही नेत्यांना कोणतंच मंत्रिपद देण्यात येणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते. आता नेमकं या दोघांपैकी नेमकं कोणाला मंत्रिपद मिळतं आणि कोण याच्यामध्ये डावललं जातं, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.